नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आप्पा उर्फ आप्पासाहेब म्हणजे आमच्या गल्लीतलं वेगळंच प्रकरण होतं. हे आप्पासाहेब पहिलीपासून आमच्याच वर्गात होते. आईवडील अंगठू छाप. पण मुलाने 4 बुकं शिकून मोठा साहेब व्हावं अशी त्यांची भारी इच्छा. आता 4 बुकं वाचून कोणी साहेब झाले का, याच्या उलट आप्पासाहेबांचे विचार. शिकून काय उपयोग असं याला पहिलीत नाव दाखल केल्यापासून वाटायचे की काय देव जाणे. कारण आप्पाचे शाळेत येणे म्हणजे रोज सकाळचा मोठा सोहळा असायचा आणि गल्लीसाठी फुकटची करमणूक. बऱ्याच वेळा शाळेतली सकाळची प्रार्थना संपून पहिला तास सुरू व्हायचा तेव्हा त्याची आई शाळेकडे ओढून नेण्याचा प्रयत्न करत असे. त्यावेळी जोरजोरात गळा काढत आप्पाचा तिच्या हातून सुटण्याचा प्रयत्न असायचा आणि त्यात यश मिळाले की स्वारी घराच्या दिशेने धावत सुटायची. घरी स्वागताला दारात छडी घेऊन त्याचे वडील तयारच असायचे. छडीचा एखादा तडाखा बसला की पुन्हा दुप्पट वेगाने गडी शाळेकडे पळायचा. हा एखाद्या दिवशी शाळेत गेला नाही तर सगळ्या गल्लीला चुकल्यासारखे वाटायचं. पुढे हायस्कूलला गेल्यावर तरी हा सुधरेल असं वाटत होतं, पण नाव नाही. फक्त सकाळचा शाळेत जाण्याचा सोहळा बंद होऊन मुकाट्याने आमच्याबरोबर यायला लागला होता. कारण सध्या तरी याच्यातून सुटका नाही हे त्यालाही समजून चुकलं होते. हायस्कूल तालुक्याच्या गावी होते. रोजचा एसटीचा प्रवास. या प्रवासादरम्यान आमची चांगलीच मैत्री झाली. सोबत येणं जाणं सुरू झालं. शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात चांगली जागा पकडण्यासाठी सगळ्यांची लगबग असायची. एका वर्षी तू टेन्शन नको घेऊस, मस्त जागा पकडतो बघ, तू ये सावकाश, असं आप्पाने मला तोंड भरून आश्वासन दिलं. आणि शाळेची बैल झाल्यावर हा सगळ्यांच्या पुढे पळालाही. मी निवांतपणे वर्गात गेलो तर हा खिडकीजवळच्या कोपऱ्यात शेवटून दुसऱ्या नंबरची जागा पकडून बसला होता. मी वैतागल्यावर पिक्चर पहिल्या रांगेत बसून बघायला मजा येते की शेवटच्या रांगेतून बघायला, आणि या कोपऱ्यातून तू सगळ्या वर्गावर लक्ष येऊ शकशील असं याचं म्हणणं. आता शाळा म्हणजे पिक्चर आहे का, आणि आपण इथे वर्गावर लक्ष ठेवायला येतो का, असे प्रश्न त्याला विचारण्यात काही अर्थ नव्हता. वर्गात शिस्त लावायला म्हणून एक मॉनिटर असायचा. तालुक्याच्या गावाचाच दीपक सलग 2 वर्षे मॉनिटर होता. दिवसभर वर्गात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं डायरेक्ट टिपून दुसऱ्या दिवशी पहिल्या तासाला ती नावं वर्ग शिक्षकाकडे द्यायचा. शिक्षकही मोठ्या उत्साहाने छड्या मारायचे. पहिल्या वर्षी ठीक होता, पण दुसऱ्या वर्षी डोक्यात हवा गेली. त्याचं वागणं बदललं आणि आमच्यासारखी खेड्यापाड्यातून शिकायला येणारी जनता रोजच पहिल्या तासाच्या छडी वाटप कार्यक्रमाची मानकरी व्हायला लागली. बरं, त्याने तटस्थपणे नावं लिहिली असती तर आमचं काही एक म्हणणं नव्हतं, पण तेही नाही. त्याच्या मित्रांची मस्ती त्याला दिसायची नाही आणि वर्गातल्या मुलींचा कलकलाट त्याच्या कानातही शिरायचा नाही. बऱ्याच वेळा कळायचंच नाही की आपला पराक्रम काय होता ते. वर्ग शिक्षक इतिहास शिकवायचे. दररोज ते चेहरे पाहून त्यांनाही स्फुरण चढायचे आणि तलवार चालवल्यासारखी छडी चालवायचे. या दिप्याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. काल मी दिवसभर पुतळ्यासारखा बसून होतो तरी माझं नाव. आपल्याला मार बसतो तेव्हा त्या पोरी कसल्या हसतात तुला माहितीये. एका दिवशी छड्या खाऊन आल्यावर जागेवर बसताना आप्पा म्हणाला, अरे पण आपण काय करू शकतो, साधं शिकलं तरी तो आपलं नाव टिपून घेतो. मी आपली असहायता मांडली. बघच तू, याला धडा शिकवला नाही तर आप्पासाहेब नाव नाही लावणार. आप्पाच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं, पण तो मला सगळं पार पडल्यावरच सांगेल हे आतापर्यंतच्या अनुभवावरून माहीत असल्याने मी पण फार काही विचारले नाही. शेवटचा तास खेळायचा असायचा. शाळेच्या मैदानावर जायला मिळत असल्यामुळे या तासाची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. मला बरं वाटत नाहीये, मी येतो सावकाश, आप्पा म्हणाला. मैदानावर जायचे असल्याने ठीक आहे, एवढंच बोलून मी वर्गाबाहेर पडलो. जरा वेळाने आप्पा शांतपणे मैदानाजवळच्या बाकावर येऊन बसला. दुसऱ्या दिवशी दीपकने सवयीने डायरी सरांकडे दिल्यावर सरांनी नाव वाचायला सुरुवात केली आणि सगळ्यांना धक्काच बसला. आमच्याबरोबर दीपकच्या मित्रपरिवाराच्या आणि दिवसभर कलकलाट करणाऱ्या मुलींपैकी काहींच्या नावांचा पुकारा सरांनी करताच वर्गात एकच गोंधळ सुरू झाला. विशेष म्हणजे नेहमीच्या मानकऱ्यांपैकी काल गैरहजर असलेल्या रव्या आणि विजयचंही नाव होतं. काय रे दिप्या, तुला मीच दिसली का,
ती आर्ची नव्हती का माझ्याशी बोलत. सरांनी नावं पुकारताच मोनीने उभं राहत अधिकची माहिती पुरवली. बाई ग, मी कालच बोलले तुझ्याशी. तू तर दिवसभर सगळ्यांशी बोलत फिरत असते. एक दिवस नाव आलं तर काय झालं? आर्चीने बसल्या जागेवरून माहितीत भर घातली. सर, मी तर तुम्हाला विचारून काल आलो नव्हतो, तरी याने माझे नाव लिहिलं. रव्याला कंठ फुटला. सर, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून काल मी आलो नव्हतो. डॉक्टरची चिठ्ठी आणली सर. विजयानेही तत्परतेने आपली बाजू मांडली. हा सगळा गोंधळ बघत सर शांतपणे उभे होते. जरा गलक कमी झाल्यावर त्यांनी रोजच्या मानकऱ्यांना, तुम्ही खाली बसा रे, तुम्हाला रोज रोज मारून मला कंटाळा आला, असं सांगून खाली बसवलं आणि दीपकला बोलवलं. सर, मी दीपकला काय बोलावे तेच सुचत नव्हते. खामोश. सर चिडले. त्याला कोपराने ढोसलं. सुदैवाने आप्पाला माझा इशारा कळला. या दोन्ही क्षेत्रात आयुष्यभर शिकायला मिळते. कर्तृत्वाला सीमा नसतात, असलं काहीसं बोलून तो खाली बसला. कशाला मस्ती करतोस रे? तुला नाही आवडत तर सोडून दे शाळा. मी चिडलो. तुला नाही कळणार. तुझ्या घरात सगळे शिकलेले आहेत, मी शिकतो आहे, याचे खूप कौतुक आहे रे आईबापाला. शाळा सोडली तर त्यांना काय वाटेल? माझी नजर चुकवत आप्पा म्हणाला. आप्पा तसा मुळातच हुशार होता. परीक्षेला फार अभ्यास न करताही पहिल्या 5 नंबर मिळवायचा. पण वर्गातल्या शिक्षणापेक्षा शाळेबाहेरचं शिक्षण त्याला जास्त महत्त्वाचं वाटायचं. शाळेतले दिवस भराभरा निघून गेले. 10वी नंतर आम्ही ते गाव सोडलं आणि आप्पाचा संपर्क हळूहळू कमी होत गेला. पुढे शिक्षणानिमित्त शहरात आलो आणि तिथेच रमलो. गेल्या दिवाळीला वर्गातल्या एकाचा फोन आला. दिवाळीत शाळेतल्या दोस्तांनी भेटायचं ठरवलं आहे, तू पण ये, असं सांगत होता.
आणि बोलता बोलता आप्पा पण येणार असल्याचे त्याने सांगितले. आप्पा, खूप जवळची गोष्ट जेव्हा सापडत नाही तेव्हा आपण सुरुवातीला अस्वस्थ होतो, कालांतराने तिच्याबद्दल विसरून जातो. कधीतरी अनपेक्षितपणे ती गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा जसा आनंद होतो तसाच आनंद आप्पा भेटेल या कल्पनेनेच मला झाला. गावाबाहेरच्या एका छानशा हॉटेलवर भेटायचे ठरले होते. ठरल्या दिवशी वेळेच्या आधीच हॉटेलवर जाऊन पोहोचलो. हळूहळू सगळे जमले. सगळ्यांच्या भेटीगाठी चौकशा करून झाल्या, पण आप्पाचा काहीच पत्ता नव्हता. आप्पा येणार होता ना? मी एकाला सहज विचारलं. येईल रे तो. व्याप कमी आहेत का त्याच्या मागे? आम्ही बोलत असतानाच एक स्कॉर्पिओ डौलदार वळण घेऊन हॉटेल समोर थांबली. आप्पा आला वाटतं, एक जण म्हणाला. गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला क्षणभर मी ओळखलंच नाही. होय, आप्पाच होता तो. आल्यावर त्याने प्रत्येकाला भेटून विचारपूस सुरू केली. बाकी सगळे नेहमी भेटत असल्याने त्याच्यात मोकळेपणा होता. मी मात्र खूप वर्षांनी सगळ्यांना भेटत होतो. थोडं अवघडल्यासारखे झाले होते, त्यामुळे एका कोपऱ्यात बसून होतो. अचानक आप्पा माझ्यासमोर येऊन उभा राहिला. क्षणभर पाहत राहिला आणि नंतर मण्याच आहेस ना तू? आप्पाचा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. हा येणार आहे असं आधी का सांगितलं नाही? सगळं हॉटेल सजवून ठेवलं असतं. अत्तराचा सडा मारून घेतला असताना अंगणात. मोठ्या मुश्किलीने शोधला त्याला. आम्ही मुद्दामच सांगितलं नाही तुला, पण तू भेटशील म्हणून हा बिचारा सगळ्यांच्या आधी येऊन थांबला होता हॉटेल बाहेर. इतका वेळ गप्प असलेल्या दिप्याने तोंड उघडले. तू गप्प रे, तू सुधारणार नाहीस कधी, असं म्हणत आप्पाने हॉटेलच्या मॅनेजरला हाक मारली. ओ मॅनेजर, लक्ष कुठे असतं तुमचं? हा पाहुणा तासभर हॉटेलच्या बाहेर उभा होता. काही चहा पाणी विचारायचं ना? हा आप्पा कोणालाही काहीही सांगतो असा विचार मनात आला तोच दिप्याने हे आपलंच हॉटेल आहे असं सांगितलं. बऱ्याच उशिराने हळूहळू सगळे पांगले, तरी आप्पाने मला थांबून घेतलं होतं. आप्पाचं चांगलं चाललं होतं. हॉटेल, गावात 2 दुकानं, बांधकाम व्यवसाय यामध्ये तो व्यस्त होता. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र मुलं काय करतात तुझे असं विचारल्यावर आप्पाचा चेहरा उतरला. आमच्या घराण्यात शिकण्याची आवडच दिसत नाही रे. तुला आठवतं मी शाळेत जाणं टाळावं म्हणून कसा गोंधळ घालायचं ते? अगदी तसाच गोंधळ आता माझी मुलगी घालते, आप्पा हताशपणे म्हणाला. आणि माझ्या डोळ्यासमोरून लहानग्या आप्पाचा शाळेत जाण्याचा सोहळा तरळून गेला. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.